साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। जिल्ह्यात 17 धर्मादाय रुग्णालये कार्यरत आहेत। या सर्व रुग्णालयांनी शासन निर्देशानुसार सर्वसामान्य गरजू गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे अनिवार्य असल्याचे धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी यांनी निर्देशित केले। धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक आढावा बैठकीत समितीचे सचिव धर्मादाय उपायुक्त ईश्वर सूर्यवंशी बोलत होते। यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील, महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, धर्मादाय निरीक्षक उमेश देशमुख, भागवत फुलसुंदर यांच्यासह समिती सदस्य, धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते। धर्मादाय उपायुक्त सूर्यवंशी पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 17 धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या गोरगरीब गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधेसह व्यवस्थित माहिती देणे आवश्यक आहे। तसेच ज्या कारणासाठी शासनाने रुग्णालयांना मान्यता दिलेली आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रत्येक रुग्णालयांनी करणे आवश्यक आहे। ज्या कारणासाठी त्यांना शासकीय जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या जागेचा वापर वैद्यकीय सेवा देण्यासाठीच करावा, अन्य व्यावसायिक करण्यासाठी याचा वापर केला जाणार नाही, याबाबतची काळजी घ्यावी असेही त्यांनी सूचित केले। सर्व धर्मादाय रुग्णालयामध्ये शासन निर्देशाप्रमाणे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत का नाही याबाबतची तपासणी संबंधित प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक पथक तयार करून करण्यात येईल। हे पथक रुग्णालयांची तपासणी करून त्याचा अहवाल 1 महिन्यात देईल असे निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी सांगितले। यावेळी समिती सदस्य तसेच धर्मादाय रुग्णालयांचे प्रतिनिधी यांनीही त्यांच्या अडचणी तसेच रुग्णालयामार्फत रुग्णांना चांगली सेवा देण्याबाबतची माहिती दिली।